नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 साली झालेल्या SRPF गट 4 म्हणजेच नागपूर SRPFच्या पेपरमधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढे होणारे SRPF किंवा कारागृह किंवा पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, कारण यामधील प्रत्येक प्रश्नाचा आपण स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या परीक्षा देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? या ठिकाणी पाहायचं आहे, जय जवान जय किसान हा नारा आहे तो भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे। ठीक आहे, त्यासोबतच पहा, महात्मा गांधी यांनी 2 नारे दिले, ते महत्त्वाचे होते। कोणते कोणते? पहिला तर चले जाओ आणि दुसरा करो या मरो म्हणजे डू ऑर डाय। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? सर्वात लांब नदी विचारली की लक्षात ठेवायचं आहे, जर भारतातील विचारली तर गंगा, पर्याय ब आपलं उत्तर आहे। आणि जर महाराष्ट्रातील विचारली तर गोदावरी, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर होऊ शकतं, कधी जर महाराष्ट्राचे विचारलं तर। त्याच्या पुढे जाऊन आणखी काय प्रश्न येऊ शकतात? जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर त्या नदीचं नाव आहे नाईल नदी। जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी, जी आफ्रिका खंडात आहे आणि इजिप्त मधून वाहते। ठीक आहे, पुढे यमुना नदी ही गंगा नदीची उपनदी आहे। नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहते। महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी किती आहे? 54 किलोमीटर इतकी आहे। त्याचबरोबर आणखी पुढे पाहायला गेलं तर काय पाहू शकतो आपण, नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते आणि खच दरीतून वाहते। कुठून वाहते? खच दरीतून वाहते। त्यामुळे खच दरीतून वाहणारी नदी कोणती असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यायचं आहे? नर्मदा नदी। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानातील मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या खटल्यातून उदयास आला? या ठिकाणी पाहायचं आहे, एक खटला होता 1973 सालचा। कधीचा? 73 सालचा। कोणता खटला? केशवानंद भारती खटला। या खटल्यानुसार संविधानाची एक मूलभूत संरचना आहे, त्याच्यामध्ये बदल न करता घटना दुरुस्ती करता येते असं प्रतिपादन करण्यात आलं होतं। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? मूलभूत संरचना सिद्धांत आहे तो केशवानंद भारती खटल्यामध्ये मांडण्यात आलेला होता। म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? सर्वात पहिल्यांदा पाहायचं, इस्रोचा फुल फॉर्म काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। दुसरा मुद्दा, याची स्थापना 1969 साली। आणि मित्रांनो तिसरा मुद्दा, इस्रोचं मुख्यालय कर्नाटकातील बेंगलुरू या ठिकाणी। म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे। पुढे तुमच्यासाठी प्रश्न आहे, कमेंट करून सांगायचं उत्तर, इस्रोचे सध्याचे चेअरमन किंवा अध्यक्ष कोण आहेत? कमेंट करून सांगून द्या। पुढे प्रश्न क्रमांक 5 आहे, नोबेल पारितोषिक कोणत्या देशात दिले जाते? आता या ठिकाणी पाहायचं आहे, नोबेल पारितोषिक आहे ते 2 देशामध्ये दिले जातं। कोणत्या कोणत्या? स्वीडन आणि नॉर्वे। या ठिकाणी कोणता दिलाय? फक्त स्वीडन दिलाय। म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ असणार आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, फक्त शांततेचं नोबेल पारितोषिक आहे ते कुठं दिलं जातं? तर नॉर्वे या देशामध्ये दिलं जातं। परंतु जी इतर नोबेल पारितोषिक आहेत, वैद्यकशास्त्रामध्ये असेल, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा साहित्यामध्ये, ते कुठं दिलं जातं? तर स्वीडनमध्ये दिलं जातं। हे लक्षात ठेवायचं। प्रश्न क्रमांक 6, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 1945 साली झाली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे। त्यासोबतच संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी आहे। पुढे प्रश्न क्रमांक 7, भारतरत्न हा कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? मित्रांनो, भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क, सर्वोच्च नागरी पुरस्कार। ठीक आहे, त्यासोबतच क्रम पाहायचा आहे, 1 नंबरला येतो भारतरत्न। ठीक आहे, दुसऱ्या क्रमांकाला कोणता येतो? पद्मविभूषण। तिसऱ्या क्रमांकाला कोण येतो? पद्मभूषण। आणि चौथ्या क्रमांकाला येतो पद्मश्री। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? हा कोणता आहे? सर्वोच्च आहे। आणि मित्रांनो, चौथ्या क्रमांकाचा विचारलं तर पद्मश्री आहे, लक्षात ठेवायचं। पुढे प्रश्न क्रमांक 8, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? या ठिकाणी पहा, गंगा नदीतील डॉल्फिन माशाला भारतानं आपला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे?
पर्याय ड डॉल्फिन. कोणत्या नदीतील? गंगा नदीतील. त्यासोबतच पहा, सर्वात पहिल्यांदा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ आहे. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. तिसरा, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? हत्ती आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणखी पुढे काय पाहता येईल? भारताचा राष्ट्रवृक्ष कोणता आहे? भारताचा राष्ट्रवृक्ष कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? आता या ठिकाणी पाहायचंय, मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात येतो? आता या ठिकाणी पहा, दरवर्षी 6 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPF चा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड. आता याचं कारण काय आहे? कारण 6 मार्च 1948 ला महाराष्ट्राच्या SRPF ची स्थापना करण्यात आली होती. म्हणून दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 6 मार्च हा दिवस राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन म्हणजे SRPF चा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे प्रश्न क्रमांक 11, लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती असते? या ठिकाणी पहा, सध्या लोकसभेमध्ये कमाल सदस्य संख्या किती आहे? 545 इतकी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. सुरुवातीला किती होती? तर 552 इतकी होती. किती? 552. त्याच्यानंतर पुढे काय झालं? 2 सदस्यांचं नामनिर्देशन करण्याची पद्धत वगळण्यात आली. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी कमाल विचारलं तर किती असते? लक्षात ठेवायचं आहे, 550 असते. परंतु 550 पर्यायामध्ये नाहीयेच. त्यामुळे लक्षात ठेवायचं, सध्याची कमाल संख्या किती आहे? 545. त्यापैकी 543 हे सध्या लोकसभेचे खासदार आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 12, पंचायत राज प्रणाली भारतात कधी सुरू झाली? या ठिकाणी पाहायचं, सर्वात पहिल्यांदा 1959 साली राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पंचायत राजला सुरुवात झाली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? भारतामध्ये पंचायत राज आहे ते राजस्थान राज्यामध्ये 1959 साली सुरू झाली. दुसऱ्या क्रमांकाला कोणतं राज्य? तर आंध्र प्रदेश. आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? महाराष्ट्र हे 9व्या क्रमांकाचं. ठीक आहे. पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे 9व्या क्रमांकाचं राज्य होतं. पुढे प्रश्न क्रमांक 13, भारतातील लांबीने सर्वात मोठे धरण कोणते? आता लांबीने विचारलंय तर या ठिकाणी पाहायचंय, हिराकूड हे धरण जवळजवळ 25 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचं आहे. आणि मित्रांनो, हे भारतातील सर्वाधिक लांबीचं धरण आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ असणार आहे. पुढे जाऊन जर भारतातील सर्वात उंच विचारलं तर टेहरी हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. त्यासोबतच पहा, नागार्जुन हे धरण कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर आहे. आणि भाकारा नांगल हे सतलज नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 14, ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी येत असत? या ठिकाणी पहा, ग्रीक राज्यातील खेळाडू आहेत ते ऑलिम्पिया या ठिकाणी खेळण्यासाठी येत असत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. आणि मित्रांनो, याच धर्तीवर सर्वात पहिल्यांदा अथेन्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या आणि त्याला या ऑलिम्पिया शहरावरून ऑलिम्पिक हे नाव देण्यात आलं. लक्षात ठेवायचं आहे, खेळाडू खेळायचे कुठं? तर ऑलिम्पिया या ठिकाणी. आणि पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कुठे भरली? अथेन्स या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 15, कास पठार हे जागतिक वारसा स्थळ सह्याद्री पर्वतरांगेच्या माथ्यावर कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पहा, कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? सातारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या ठिकाणी पाहायचं, SRPF ची स्थापना महाराष्ट्रामध्ये कधी झाली? 1948. आणि मित्रांनो, आन्सर नुसार 1947 साली नागपूर SRPF ची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. हे आहे आन्सर नुसार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, दिव्या देशमुख ही भारतातील चेस म्हणजेच बुद्धिबळ खेळणारी खेळाडू आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 18, जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण जवळ गोदावरी नदीवर आहे. कोणत्या नदीवर? गोदावरी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ. आणि याच्या जलाशयाला काय म्हणतात? तर नाथसागर असं म्हणतात. काय म्हणतात? नाथसागर. ठीक आहे. पुढे पहा, भीमा नदीवर उजनी धरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये.
तापी नदीवर कोणती धरणं आहेत, कृष्णावर कोणती आहेत हे पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर आपण यासंबंधी अपडेट आणि माहिती देत असतो. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी डार्क वेब म्हणजे काय? डार्क वेब म्हणजे काय तर एन्क्रिप्टेड नसणारा किंवा न दिसणारा इंटरनेटचा भाग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. एन्क्रिप्टेड म्हणजे काय? सिक्युरिटी नसणारा भाग कोणता आहे? डार्क वेब. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या शोधावर आधारित आहे? या ठिकाणी पाहायचं, भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तो दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. कशा स्मरणार्थ? कारण याच दिवशी 1929 साली CV रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावलेला होता. आणि मित्रांनो, याच धर्तीवर भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ते सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, अजिंठा लेणी प्रामुख्याने कोणत्या राजवंशाच्या काळात निर्माण करण्यात आली? अजिंठा लेणी आहे ती प्रामुख्याने वाकटक घराण्याच्या कालखंडामध्ये निर्माण करण्यात आली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे. परंतु या ठिकाणी असलेलं कैलास मंदिर आहे ते राष्ट्रकूट घराण्याचा राजा कृष्ण प्रथम याच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 23, प्रवर्तक लॅब कोणत्या IIT मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, प्रवर्तक लॅब ही IIT चेन्नई म्हणजे IIT मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, सार्क संघटनेत किती देश आहेत? आता या ठिकाणी पहा, सार्कचा फुल फॉर्म काय आहे? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आणि मित्रांनो, या संघटनेमध्ये सध्या 8 सदस्य देश आहेत. 8 कुठले आहेत ते? दक्षिण आशियातील आहेत. आणि मित्रांनो, कोणते कोणते आहेत तर भारत आहे, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव, त्यासोबतच अफगाणिस्तान सुद्धा, असे एकूण 8 सदस्य सार्क संघटनेमध्ये आहेत. पुढे पाहायचं आहे, याचं उत्तर काय असणार आहे? पहा, ब 8 सदस्य आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 25, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? आपण मागे पाहिलं, स्थापना 1945 आणि मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी, म्हणजे पर्याय क. प्रश्न क्रमांक 26, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आनंद म्हणजे हर्ष, पर्याय ब. त्याला विरोधार्थी दुःख. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, जलद धावतो यातील जलद हा शब्द प्रकार कोणता? आता मित्रांनो, प्रश्न विचारला जलद धावतो वरून, काय विचारलं? तो कसा धावतो? तर सांगितलं तो जलद धावतो, म्हणजे काय झालं? जलद हा शब्द धावण्याची क्रिया दाखवतो. आणि मित्रांनो, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द किंवा क्रिया कशी घडली, कोठे घडली, कधी घडली हे सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? क्रिया विशेषण असतो. म्हणून या ठिकाणी क्रिया कशी घडली? जलद घडली, म्हणजे जलद हे काय झालं? क्रिया विशेषण झालं, पर्याय ड आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, आणि हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? मित्रांनो, आणि हा शब्द 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतो. आणि लक्षात ठेवायचं, 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला म्हणायचं उभयान्वी अव्यय, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय अ, आणि हा उभयान्वी अव्यय आहे. पुढे प्रश्न क्रमांक 29, घरात या शब्दाची विभक्ती कोणती? या ठिकाणी पहा, घर हे मूळ शब्द आहे आणि त्याला त हा प्रत्यय लागलेला आहे, आणि त हा प्रत्यय आहे तो सप्तमीचा असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीयला सला ते सलनाते, तृतीयला ने एशी निही एशी, चतुर्थीला देखील सला ते सलनाते, पंचमीला ऊन होऊन, षष्टीला चाचीचे चेचाची, सप्तमीला त ई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो. अशा प्रकारे सप्तमीचा प्रत्यय कोणता आहे? त आहे. आणि सप्तमीचा कारकार्थ विचारला तर कोणता असतो? तर तो असतो अधिकरण, लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 30, पाणी प्या हा कोणत्या प्रकारचा वाक्य प्रकार आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, पाणी प्या अशी आज्ञा केली जात आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे या ठिकाणी काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे पर्याय ब. ज्या ठिकाणी आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना असते त्या ठिकाणी आज्ञार्थ असतो. ठीक आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी इच्छा, योग्यता, शक्यता असते त्या ठिकाणी विध्यर्थ असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, अलंकार ओळखा, चंद्रासारखा तिचा चेहरा उजळतो. आता या ठिकाणी पहा, चंद्र हे काय आहे?
उपमेय आहे आणि चेहरा काय आहे, उपमान आहे. आणि ज्या ठिकाणी उपमेय हे उपमेयासारखेच आहे किंवा उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, गत, जसा यासारखे शब्द वापरलेले असतात, त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. म्हणजे या ठिकाणी सारखा हा शब्द आलाय म्हणून हा झाला उपमा अलंकार. आणि त्याच ठिकाणी जर उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू, गमे, वाटे, भासे यासारख्या शब्दांचा वापर झाला तर त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार असतो. तसेच पुढे पहा, या ठिकाणी दिलाय रूपक. जेव्हा उपमेय आणि उपमान एकरूप आहेत असं वर्णन केलं त्या ठिकाणी रूपक अलंकार. अनुप्रास, कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते आणि लय साधलेली असते, त्याला काय म्हणायचं, अनुप्रास अलंकार म्हणायचं. आणि यमक, कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा मध्ये विशिष्ट अक्षरांची किंवा विशिष्ट शब्दांची पुनरावृत्ती होऊन लय साधली गेली असेल तर त्या ठिकाणी यमक अलंकार. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 32. आम्ही हा शब्द काय आहे. आता या ठिकाणी समजा नाम आहे, त्या नामाबद्दल जर दुसरा शब्द वापरला तर त्याला काय म्हणतो आपण, सर्वनाम. आणि मित्रांनो या ठिकाणी समजा अक्षय आणि मी असं मी म्हणताना काय म्हटलं, आम्ही असं म्हटलं, त्यावेळी काय केलं आपण, तर अक्षय आणि मी या दोन्ही शब्दांव्यतिरिक्त आम्ही हा तिसराच शब्द वापरला. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी नामाबद्दल दुसरा शब्द वापरलेला असतो किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यासारखा दुसरा शब्द वापरलेला असतो त्याला काय म्हणायचं, सर्वनाम म्हणायचं. म्हणजे आम्ही हे काय झालं, वाक्यातील सर्वनाम झालं, पर्याय ब. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33. मी खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. आता या ठिकाणी पहा, खेळतो याच्यातून काळ व्यक्त होतोय कोणता, साधा वर्तमान काळ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे, वर्तमान काळ. भूतकाळ कसा होईल, मी खेळलो, शेवट हा लोण होईल. भविष्यकाळ, खेळेन, मी खेळेन, याच्यामध्ये काय झाला, शेवट हा न ने होईल आणि भविष्यकाळी रूप होईल. आणि पूर्ण भविष्यकाळ, मी खेळलो होतो. ठीक आहे, पूर्ण भविष्यकाळ मी खेळलो होतो, अपूर्ण भविष्यकाळ मी खेळत होतो. पुढे प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. या ठिकाणी पहा, सर्वच पर्याय आहेत ते कर्मणी प्रयोगाचे होते, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न चुकीचा झालेला आहे. ठीक आहे, कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं लक्षात ठेवायचं, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला नसतो आणि कर्माला प्रत्यय असतो. त्याचबरोबर कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं, म्हणून त्याला आपण कर्तरी म्हणतो. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी बहुव्रीही समास ओळखा. या ठिकाणी पहा, ग्रामदेवता, ग्रामातील देवता, या ठिकाणी काय झाला, तर सप्तमी तत्पुरुष झाला. राजपुत्र, राजाचा पुत्र, षष्टी तत्पुरुष. सुंदर फूल, विशेषण, विशेष्य, या ठिकाणी काय झाला, कर्मधारय समास. मग राहिला काय, चतुर्भुज. याचा विग्रह कसा होतो, चार आहेत भुजा ज्याला असा तो विष्णू. अशा ठिकाणी काय झालं, चतु म्हणजे चार आणि भुज म्हणजे भुजा, या दोन्ही शब्दांव्यतिरिक्त तिसऱ्याच विष्णू शब्दाचा बोध होत आहे, म्हणून या ठिकाणी याला म्हणायचं बहुव्रीही समास. म्हणून आपलं उत्तर पर्याय अ, चतुर्भुज हा काय आहे, बहुव्रीही समास आहे. कारण याच्यामध्ये चतु आणि भुज या दोन्ही शब्दांव्यतिरिक्त तिसऱ्याच विष्णू या शब्दाचा बोध होत आहे. प्रश्न क्रमांक 36. सत्कारचा योग्य संधी विच्छेद कोणता. सत्कारचा विग्रह सत अधिक कार, पर्याय ब. प्रश्न क्रमांक 37. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द, जलद म्हणजे वेगवान, वेगाने, पर्याय ब. त्याला विरुद्धार्थी मंद, हळू, स्थिर. प्रश्न क्रमांक 38. त्याने माझ्याकडून काम करून घेतले, येथे प्रयोग कोणता आहे. आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. आता या ठिकाणी पहा, कडून हा प्रत्यय लागलेला आहे. मित्रांनो ज्या ठिकाणी कडून हा प्रत्यय लागलेला असतो आणि इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असते, त्या ठिकाणी नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग असतो. आणि मित्रांनो तो कर्मणी प्रयोगाचाच एक प्रकार आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार, या ठिकाणी देखील कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग वर आलेला आहे, तर त्याचं नाव असतं कर्म कर्तरी प्रयोग. त्याला दुसरं नाव काय आहे, नवीन कर्मणी प्रयोग, किंवा फक्त कर्मणी म्हणालो तरी आपलं उत्तर बरोबर होऊन जाईल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 39. तो धावत आहे या वाक्यातील काळ ओळखा. त्या ठिकाणी पहा, शेवटी जर त अधिक आहे असं क्रियापद आलं तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी चालू वर्तमान काळ असतो. मग चालू वर्तमान काळ दुसरं नाव काय असतं, अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजे या ठिकाणी काय आहे, वर त अधिक आहे, अपूर्ण वर्तमान काळ, पर्याय ब. याला दुसरं नाव काय असतं, चालू वर्तमान काळ हे देखील. ठीक आहे, त्यासोबतच साधा वर्तमान काळ कसा होईल, तो धावतो, साधा वर्तमान काळ. पूर्ण भूतकाळ,
तो धावला होता. ठीक आहे. आणि भविष्यकाळ तो धावेल. प्रश्न क्रमांक 40, जो परिश्रम करेल तो यशस्वी होईल. येथे वाक्याचा प्रकार कोणता या ठिकाणी पाहायचा आहे. जो आणि तो ही काय आहेत, जोडीने येणारी उभयान्वी अव्यय. त्याच प्रकारे जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, जसे, तसे, जो, तो यासारखी जर जोडीने येणारी उभयान्वी अव्यय वाक्यामध्ये आली असतील तर त्या वाक्याला काय म्हणायचं, मिश्र वाक्य म्हणायचं. आणि या ठिकाणी काय आहे, जोडीने येणारे उभयान्वी अव्यय आहेत म्हणून हे देखील मिश्र वाक्य आहे. पर्याय क आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41, छान मुलगा यातील छान हा शब्द काय आहे, या ठिकाणी पहा मुलगा हे नाम आहे आणि या नामाबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतोय, छान हा शब्द सांगतोय. म्हणजे काय झालं, छान हा विशेषण झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. मुलगा हे नाम आणि छान हे विशेषण. विशेषणाची व्याख्या काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 42, तो सिंह आहे. येथे कोणता अलंकार आहे, या ठिकाणी पहा तो आणि सिंह याच्यामध्ये एकरूपता आहे असं दाखवलेलं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता असते त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. कोणता, रूपक, म्हणजे पर्याय अ. उपमा कधी आपण वर पाहिलं, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा किंवा समानता दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, जसा, गत यासारखे शब्द वापरले असतील तर त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. प्रश्न क्रमांक 43, चंचल चांदणे चमचमत होते. या ठिकाणी पहा च, 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 च ची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि मित्रांनो, ज्या कविते चरणामध्ये किंवा ओळीमध्ये जर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली असेल आणि लय साधली गेली असेल तर त्याला काय म्हणायचं, अनुप्रास अलंकार. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 44, राज अधिक ईश्वर याची योग्य संधी कोणती. आता या ठिकाणी काय होतं पहा, राज मध्ये शेवटचा वर्ण अ आहे आणि ईश्वर मधील पहिला वर्ण ई आहे. दोन्ही एकत्र येईल तेव्हा काय बनेल, ए बनेल. आणि तो ए आहे तो आधीच्या जला जोडला जाईल म्हणजे काय होईल, राजे होईल. आणि काय होतं, राज अधिक ईश्वर राजेश्वर. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, लोकोपकार चा योग्य संधी विच्छेद ओळखा. या ठिकाणी देखील तेच झालं, लोक अधिक उपकार. लोक मधील शेवटचा वर्ण अ आणि उपकार मधील पहिला वर्ण उ. अ अधिक उ काय बनतो, तर ओ बनतो. आणि मित्रांनो, तो ओ आहे तो आधीच्या क ला जोडला जातो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्याय अ आपलं उत्तर आहे. लोक अधिक उपकार, लोकोपकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, सुंदर फूल हा कोणता समास आहे. आता या ठिकाणी पहा, सुंदर आणि फूल हे दोन्ही शब्द एकाच विभक्तीमध्ये आहेत आणि त्यासोबतच फूल या नामाचा सुंदर हे विशेषण आहे. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी विशेषण नाम किंवा विशेषण विशेष असा संबंध असतो आणि दोन्ही शब्द एकाच विभक्तीमध्ये असतात त्या ठिकाणी 100% कर्मधारय समास असतो. कोणता समास, कर्मधारय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क. कर्मधारय समास सुंदर फूल मध्ये आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47, रामाने पत्र लिहिले. येथे रामाने या शब्दाची विभक्ती कोणती. या ठिकाणी पहा विभक्ती आहे ने आणि ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तर तृतीयेचा आहे. ने एशी, नीही, ईशी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. प्रथमेला प्रत्यय नसतात, द्वितीयेला सला ते सल नाते आणि सप्तमीला त ई आ हे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते. धावणे, धाव या धातूपासून धावणे हे धातुसाधित नाम बनलं. मुलगा सामान्य नाम, पुस्तक सामान्य नाम, परंतु सुंदरता, सुंदर या विशेषणापासून सुंदरता हे भाववाचक नाम बनलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड असणार आहे. भाववाचक नाम असं नाम असतं ज्या नामाला स्पर्श करता येत नाही किंवा ज्या नामामध्ये भाव किंवा गुण दडलेला असतो त्याला म्हणायचं भाववाचक नाम. त्यासोबतच मित्रांनो, हे सहसा विशेषणापासून बनलेलं असतं आणि शेवटी ता, पण, पणा यासारखे प्रत्यय असतात. ठीक आहे. ता, पण, पणा, य, ई यासारखे प्रत्यय असतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 49वा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य शोधा. या ठिकाणी पहा, घरातून या शब्दामध्ये घर या शब्दाला तून हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय अ. घरातून या शब्दामध्ये शब्दयोगी अव्यय आलेला आहे. या ठिकाणी त काय आहे, तर सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे. या ठिकाणी कोणतंही विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय नाही आणि या ठिकाणी देखील ते नाही. पुढे पहा प्रश्न क्रमांक 50, हुशार विद्यार्थी यातील हुशार हा शब्द काय आहे,
हुशार हा शब्द मित्रांनो विशेषण आहे. विद्यार्थी हे नाम आहे, त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हुशार हा शब्द काय आहे, विशेषण आहे, म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे नागपूर SRPF चे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.